हा अनुभव एका खेडेगावातला आहे। छान कौलारू घर, घरासमोर अंगण, घरात पूर्वीच्या चुली आणि सोबत एक काळी जादू करणारी व्यक्ती। आमच्या गावात एक व्यक्ती काळी जादू म्हणजेच करणी करणारी म्हणून ओळखली जात होती। तोंडावर कोणी बोलायची हिम्मत करत नसे, पण त्यांच्या पाठी त्यांच्याविषयी बरंच काही उलटं-सुलटं बोललं जाई। थेट कधी बोलायचं झालं तर देवाधर्माचा करणारा असं लोक त्याला म्हणत। गावातील बहुतेक सर्वच लोक त्या व्यक्तीला घाबरून असायचे। कोणी त्याच्याशी वाईटात गेलं तर त्याने लिंबू कापलाच म्हणून समजा, असं म्हटलं जाई। मग त्या व्यक्तीला त्याचं जगणं नकोसं होऊन जाई। अशीच संध्याकाळची वेळ होती, कदाचित अमावस्याच असेल। त्या घराशेजारील एक मुलगा त्याच्या मांजरासोबत खेळत होता। खेळता खेळता ते मांजर अचानक त्या शेजारच्यांच्या घरात घुसलं। या सगळ्या गोष्टींची कल्पना नसलेला तो मुलगा नकळत त्या मांजरापाठून शेजारच्यांच्या घरात घुसला। घरात संपूर्ण अंधार पसरला होता। तो जरा सावधच आपली पावलं टाकत होता। तो इतक्या वर्षात आज पहिल्यांदाच त्यांच्या शेजारच्यांच्या घरी आला होता। शेजारी असूनही त्यांचं कधीच बोलणं होत नसे। ते घरातून कधी बाहेरच पडत नसत। फक्त रात्रीच कधीतरी तो पाठच्या दाराने मळ्यात जात असे, तेही काहीतरी बाहेरची देवदेवचकी करायला। त्यांचं हे वागणंच गूढ नव्हतं, तर त्यांचं घरही तितकंच गूढ होतं। त्याच्या घरात फार जुन्या काळातील वस्तू होत्या, त्यांवर धुळीचा मात्र जाड थर बसलेला होता। हे फारच विचित्र होतं, जणू त्या वस्तूंचा कित्येक वर्ष त्या माणसाने वापरच केला नसावा। तो मुलगा दबक्या पावलांनी आत जात होता। तोच त्याला आतल्या खोलीत उजेड दिसला। त्या मुलाने इथे तिथे पाहिलं, त्याचं मांजर कुठेच दिसत नव्हतं। ते कदाचित आत गेलं असेल म्हणून त्याने घरात आत डोकावून पाहिलं, पण आतील दृश्य फारच भयानक होतं। कापलेली लिंबू, लटकवलेल्या बाहुल्या, त्यासमोर कुंकू भरलेला कोहळा, खोलीत सर्वत्र पसरलेलं लाल कुंकू आणि मधोमध जळत ठेवलेला छोटासा हवन। तो मुलगा संमोहनात गेल्यासारखा त्यांकडे एकटक पाहत होता। त्या हवनासमोर एक वृद्ध माणूस विवस्त्र बसला होता। तो काहीतरी मंत्र पुटपुटत होता। त्याचं ते भयानक रूप पाहून तो मुलगा जोरात ओरडत आणि रडतच घराबाहेर आला। तो सरळ त्यांच्या घरी शिरला। त्याला लगेचच ताप भरला होता। तो मध्येच आघडी आल्यागत करत होता। मध्येच त्याचे डोळे वर जात होते। हे काहीतरी भयानक होतं। त्याच्या घरच्यांनी लगेच गावातील वैद्याला बोलावलं, पण त्यांनीही लगेच हात वर केले। मग गावातील एका दोघा जाणकारांना बोलावण्यात आलं। त्यांनी हा भुताटकीचा प्रकार सांगितला। त्यांनी हेही सांगितलं की हा मुलगा कोणीतरी जादूटोणा करत असताना त्याच्या आड गेला होता, त्यामुळेच हे घडलं आहे। हे कोणाकडे घडलं असेल एव्हाना अंदाज सर्वांनाच आला होता। तो मुलगा तिथे एकदम बेशुद्ध अवस्थेत निपचित पडला होता। त्याला तसंच उचलून ते शेजारच्यांकडे घेऊन गेले। रात्रीचे 10 वाजले होते। त्यांनी घाबरतच नाईलाजाने त्या माणसाचं दार ठोकलं। काही वेळातच तो माणूस दारात आला। सर्वांनीच त्याला विनवण्या केल्या आणि त्या मुलाला त्याच्याजवळ दिलं। त्याने आपल्या गूढ नजरेने त्या मुलाकडे पाहिलं। त्याने सर्वांना दारातूनच घराबाहेर पाठवलं आणि त्या मुलाला तो घरात आत घेऊन गेला। त्या मुलाच्या घरचे इतका वेळ इतकं बोलत होते, पण त्या माणसाने मात्र त्याच्या तोंडून एक शब्दही काढला नव्हता। अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो माणूस अजून बाहेर का नाही आला म्हणून सर्वच काळजीत होते। शेवटी त्या मुलाचे वडील कंटाळून उभे राहिले। ते वैतागतच शेजारच्यांच्या दारातून आत जाणार, तोच त्यांचा मुलगा धावतच घरातून बाहेर आला। सर्वजण त्याला पाहून आश्चर्यचकित झाले। हे कसं शक्य होतं? काही वेळापूर्वीची त्या मुलाची ती अवस्था आणि आता तो चक्क असा उड्या मारत होता जसं की त्याला काहीच झालं नाही। त्या घटनेनंतर तो मुलगा परत चुकूनही त्यांच्या घरी गेला नाही, पण त्या दिवसानंतर ती मांजरही त्यांना
परत कुठेच दिसली नाही. काही वर्षांनी त्या घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. ही बातमी सर्व गावात पसरली. गावातील लोक हळूहळू तिथे जमू लागली. सर्वांनी एकमताने घरात आत जाण्याचं ठरवलं. गावकऱ्यांनी आत जाऊन पाहिलं तर त्या माणसाचा मृतदेह तिथे सडलेल्या अवस्थेत पडला होता. त्याच्या घरात लोकांना अनेक भयानक गोष्टी सापडल्या, ज्यात एका पेटीत काही प्राण्यांचे अवशेषही होते. काळी जादू करणे ही नेहमीच वाईट असते. काही वेळा त्याच्या आड जाणाऱ्यांनाही नकळतच त्याचा परिणाम भोगावा लागतो. पण हेही तितकंच खरं की वाईटाचा परिणामही शेवटी तितकाच वाईट होतो. त्या माणसाचा अशा अवस्थेतला मृतदेह सर्वांना हेच शिकवून जातो. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.